नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लताबाई झोपलेली असते. जानकी तिच्यासाठी तेथे साडी वगैरे घेऊन येते आणि तिला उठवत असते की काकू उठा, काकू अहो उठा, बरं वाटतं ना तुम्हाला आता. तेव्हा आता लताबाई डोळे उघडते आणि लगेच जानकीला म्हणते की सासूला काकू म्हणण्याची पद्धत आहे वाटतं तुमच्याकडे. बरं आहे तर आहे, काही फरक नाही. तेव्हा जानकी काही उत्तर देत नाही आणि तिला हाताला धरून आता उठून बसवते. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा, तुम्ही आत्ताच शुद्धीवर आलात, त्यामुळे तुम्ही आराम करा, डॉक्टरांना कळवते. तेव्हा जानकी जायला निघते तर लगेच लताबाई म्हणते की कशाला. तेव्हा आता जानकी थांबते. लताबाई लगेच रडण्याचं नाटक करते आणि त्याची काही गरज नाही, डॉक्टरांना वगैरे बोलू नकोस. जेव्हा आजारपणात होते मी तेव्हाच गेले असते तर बरं झालं असतं, परंतु नाही, देवाने तर हा दिवस दाखवण्यासाठी मला जिवंत ठेवलं तर. आणि थोडंसं रडण्याचं नाटक करते, जानकीकडे डोकावून बघत असते. परंतु तरी सुद्धा जानकी आता लताबाईवर काही विश्वास ठेवत नसते. जानकीला आता हे सर्व ऐकून राग तर येतच असतो, परंतु आता लताबाई मनात विचार करते, जानकीकडे अगदी डोकावून बघते की ह्या जानकीचा अजूनपर्यंत माझ्यावर विश्वास नाही बसत. तिला जर बाटलीमध्ये उतरवायचं असेल तर मला सिरियलमध्ये रडारड करावं लागेल. अगदी त्यासारखं नाटक मला करून आता हिला फसवावं लागेलच, आणि ते पण ग्लिसरीन शिवाय. त्यानंतर आता जानकी काही न बोलता तिला रागच असतो आणि म्हणते की हे बघा, मी तुमच्यासाठी साडी आणली होती, तुम्ही ओल्या अंगानेच झोपला होतात, त्यामुळे जरा सर्दी वगैरे होईल, चेंज करून घ्या. लताबाई आता जानकीकडे बघत असते. तेव्हा लताबाई लगेच आता मोठ्याने रडायचं नाटक करते की अरे देवा देवा, अरे हाच दिवस तुला मला दाखवायचा होता का, म्हणून तुम्हाला जिवंत ठेवले. आज मात्र माझा नवरा, माझी सून, माझा मुलगा कोणीच मला ओळखत नाही आणि त्यातील कोणी सुद्धा माझ्या बरोबर नाही, याचं मला खूप वाईट वाटतं. आणि पार्वती तू एकटी पडली, आणि पार्वती कसली, भुरटी, भुरटीच म्हणा तुम्ही मला, कारण तुम्हाला माझ्याबद्दल तेच वाटते. तरी सुद्धा जानकी आता रागत असते, कारण तिला ही पार्वती आहे हा विश्वास नसतोच. आणि परत म्हणते की हो बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. तर जानकीला आता ही सहन होत नाही. जानकी तोऱ्यात म्हणजे रागातच म्हणते की बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का. तेव्हा लगेच आता लताबाई म्हणते की हो विचार ना. हे बघ पार्वती आहे मी, हे सिद्ध करण्यासाठी कोणती सुद्धा परीक्षा द्यायला तयार आहे. तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे, फक्त सांग की मला काय करायचं आहे. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा, माझा प्रश्नच नाही तुम्ही पार्वती असण्याचा किंवा नसण्याचा, माझा हा प्रॉब्लेम आहे की तुम्ही इथे असण्याचा. आणि का आहात तुम्ही इथे, आणि ते पण इतक्या वर्षाने का तुम्ही इथे आलात, कुठून आलात, तुम्हाला कळते का आमच्या सगळ्यांची अवस्था काय झाली. इतक्या वर्ष पार्वती आई आमच्या जगामध्ये नव्हत्या आणि अचानक एखादी बाई येते आणि ती म्हणते की मी पार्वती आहे आणि हा ऋषिकेश माझा मुलगा आहे, नाना रणदिवे माझा मुलगा आहे. तुम्ही जर असं म्हटल्यानंतर कोण तुमच्यावर विश्वास ठेवेल, आणि का म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा, कशाच्या आधारावर. इतकी वर्ष झालं आम्ही पार्वती आईंचं श्राद्ध घालतोय आणि अचानक तीच पार्वती आई जर एक दिवस आमच्यासमोर अशी आली तर, म्हणजे श्राद्धाच्या दिवशीच, तेव्हा आमची अवस्था काय होते हे तुम्हाला कळते का. आणि हे बघा काकू, हे सगळं काही टी व्ही सिनेमा वगैरे यामध्ये चालते, परंतु खऱ्या आयुष्यामध्ये कधीही असं होत नसतं. आणि एकदा परत सांगते की खऱ्या आयुष्यात हे नाही होत. तर लगेच आता लताबाई थोडंसं डोळ्यात पाणी आणते आणि जानकीला म्हणते की अगं का होत नाही, अगं जर देवाने ठरवलं तर सगळं काही होतं, चमत्कार होतात. अगं नशिबापुढे काही चालत नसतं, आणि आजचंच घे ना, अगं नशिबाने काय एक अनोखी गंमत केली, चमत्कार करून दाखवला. अगं तुम्ही माझं श्राद्ध घालायला आला होतात आणि मी तेथेच अगदी माझं आयुष्य संपवण्यासाठी आले होते. अगं बघितलंस का तू तेव्हा काय झाले, माझ्या मुलानेच माझा जीव वाचवला. आणि बघ ना जानकी, घाटावर इतके लोक असताना ऋषिकेशनेच कसं मला वाचवलं सांग बरं. त्यामुळे जानकी हा योगायोग नाही तर हा देवाची लीला आहे. तू देवावर विश्वास ठेव, हे सगळं काही झाले ते देवामुळे झाले. अगं एकीकडे तू सुखाच्या पायघड्या सुद्धा घालतो आणि दुसरीकडे अगदी काटेरी झुडपात सुद्धा पाय ठेवतो. तेव्हा आता जानकी डोक्याला हात लावते आणि लताबाईला म्हणते की हे बघा, मला खरंच कळत नाही की नक्की तुम्ही कुणाबद्दल बोलतात. तेव्हा कुणाबद्दल हे सर्व बोलतात असे जानकी विचारत असताना लताबाई म्हणते की हे बघा, मी सुमित्राबद्दल बोलते, कारण एखाद्याने किती कृतज्ञ असावं. अगं मी तर माझ्या काळजाचा तुकडा माझा ऋषिकेश तिला दिला, माझा नवरा तिला दिला,
आणि आज मात्र ती मला वाटेल ते बोलते. मी माझं बाळ तिच्याकडे सोपवलं होतं. तिने माझ्या ऋषिकेशवर चांगले संस्कार केले, परंतु आज ती मला ओळखायला तयार नाही. खरंच खूप बदलली सुमित्रा, खूप बदलली. म्हणून आता सुमित्राविषयी जानकीच्या मनात विष पेरवण्याचा आता लताबाई प्रयत्न करत असते. जानकीला मात्र राग येतो, तरी सुद्धा जानकी आता लताबाईवर विश्वास ठेवत नाही. ती आता म्हणते की बास करा, हे बघा काकू, जास्त यापुढे बोलू नका आणि माझ्या आईबद्दल एकही चुकीचा शब्द मी ऐकून घेणार नाही, असे स्पष्ट शब्दात ती उत्तर देते. आणि हे बघा, तुम्ही त्यांच्याच घरामध्ये आहात हे विसरू नका. तुम्ही फक्त बेशुद्ध झाला होतात म्हणून तुम्हाला या घरामध्ये आम्ही आणले, कारण त्या आणण्यामागे दुसरं कोणतंही कारण नव्हता. एक माणुसकी म्हणून तुम्हाला शुद्धीवर आणून तुम्हाला व्यवस्थित जे काही आहे ते हवं नको बघून तुम्ही या घरातून जाऊ शकतात. माणुसकी या नात्याने आम्ही तुम्हाला आणले, त्याचा गैरफायदा तुम्ही घेऊ नका. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पार्वती म्हणून या घरामध्ये आम्ही तुम्हाला आणले, परंतु तसे नाही. आणि हे बघा, जर तुम्हाला बरं वाटत असेल तर तसे सांगा. तुम्हाला जेथे कुठे तुमच्या घरी सोडवायचं असेल तर ती जबाबदारी माझी असेल. तेव्हा आता लताबाई तोऱ्यातच मोठ्या आवाजात म्हणते की कोण ग तुम्हाला सोडणारी? हे घर तर सुमित्राचं नाही, माझं आहे. लताबाई आता तोऱ्यात हक्काने हे सर्व धमकावत बोलायला सुरुवात करते. जानकी आता जायला निघलेली असते आणि आता लताबाईचं हे बोलणं ऐकून ती मागे ओळून एकटक बघत असते. तेव्हा परत ती म्हणते की हे घर मी माझ्या सगळं काही आता प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या नावावर करून येथून गेले होते. माझ्या मर्जीने मी हे घर सोडलं होतं आणि माझ्या मर्जीनेच मी या घरामध्ये परत आले, त्यामुळे कोणी मला घराच्या बाहेर नाही काढू शकत. तेव्हा जानकी म्हणते की हा फक्त तुमचा गैरसमज आहे आणि हे बघा, तुम्ही पार्वती आहे हे सांगण्याचा कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा आम्ही विश्वास नाही ठेवणार आणि तुम्हाला आम्ही या घरात ठेवून घेऊ हे आम्हाला मान्य नाही. की दरवाजा उघडून तेथून जायला निघते, परंतु लताबाई म्हणते की थांब जानकी. तेव्हा जानकी आता दरवाजात उभी राहते, तर लताबाई हात जोडत म्हणते की हे बघ जानकी, मी पार्वती आहे ते सिद्ध करून दाखवण्यासाठी सांग मी काय करू ते. तेव्हा जानकी आता डोकावून मागे तिच्याकडे बघत असते. त्यानंतर आता इकडे घरामध्ये सगळ्यांना भलतंच टेन्शन येतं. सुमित्रा तर खूप टेन्शनमध्ये असतात. नाना तिला समजावते की सुमित्रा, तू काळजी करू नकोस, काही होणार नाही, ती बाई जाईल आपल्या घरातून. तेव्हा लगेच आता आजी म्हणते की ती पार्वती बनून आलेली भुरटीबाई अजूनपर्यंत आपल्या घरातून गेली की नाही. आता मुद्दाम सारंग, ऐश्वर्या आणि आजी हे आता मुद्दाम ती पार्वतीच आहे आणि यांना सर्व माहिती आहे. तिच्यावर घरातील सगळ्यांनी विश्वास ठेवावा, परंतु मुद्दाम तिच्या विरुद्ध बोलत असतात, कारण त्यांच्यावर अगदी म्हणजे कोणी आता म्हणजे आरोप करू नये की हे सर्व यांनी केले म्हणून मुद्दाम त्या बाईच्या विरोधात बोलतात. तर आजी म्हणते की हो, ती गेली की नाही अजून ती भुरटी बाई? तेव्हा सारंग म्हणतो की नाही, ती जानकी बहिणी अजून तिच्या रूममध्ये आहे, तिच्यासोबत ती आतमध्ये बसलेली आहे. तेव्हा आता आजी मुद्दा म्हणते की हो ना, त्या जानकीला काही उद्योग नसतात, कशाला असं भानगडी करत बसायच्यात, एकतर तिला घरामध्ये तिनेच आणले. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट आजी, अहो म्हणजे त्यांना घरामध्ये शुद्ध येईपर्यंतच आणले ना, एकदा की शुद्धीवर आल्या तर आपण सरळ त्यांना घराच्या बाहेर काढायचं. तेव्हा आजी म्हणते की हो ना बरोबर, आता मुद्दाम हे सगळ्यांसमोर यांचा हा नाटकाचा प्लॅन सुरू असतो. त्यावर तर आजी मुद्दा म्हणते की अगं नुसतं घराच्या बाहेर नाही काढायचे, कारण ही बाई परत काही कारस्थान करेल, घरामध्ये घुसेल, त्यामुळे आपण तिला पोलिसांच्या ताब्यातच द्यायचे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना आजी, तुम्ही अगदी बरोबर बोलतात. आजी काही गप्प बसायला तयार नसते. ती नानांना सुद्धा म्हणते की काय हो जावे बापू, मी बोलते ते बरोबर आहे ना? तर नाना रागाने म्हणतात की हे बघा सासूबाई, तुम्ही आता गप्प बसाल का आणि अगोदर त्या बाईला चोरटी आणि भुरटी म्हणण्याचं बंद करा. तेव्हा लगेच सुमित्राला नानांचा राग येतो. सुमित्रा तोऱ्यातच उठते आणि नानांना विचारते की का तिला असं म्हणणं बंद करायचं असं विचारते. अहो आई काही चुकीचं बोलते का? तेव्हा आता नाना शांतपणे म्हणतात की हे बघ सुमित्रा, चुकीचे किंवा बरोबर काय हे मला माहिती नाही, त्यामुळे सुमित्रा हे बघ माझं ऐकून घे, परंतु तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ह्या खऱ्या आहेत हे कसं शक्य आहे बरं सुमित्रा? तेव्हा आता सारंग म्हणतो की नाना, अहो का शक्य नाही? अहो त्या बाईला अगोदरच कोणाकडून सगळं काही कळलेलं असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय रे सारंग, अरे याचा कुठला पुरावा आहे का तुझ्याकडे? आणि हे बघ सारंग, अरे उगाच कुठला पुरावा नसेल ना तर उगाच तर्क लावत बसू नकोस, जरा शांतच राहा तू. आणि हे बघ नाना जे काही म्हणतात ना ते बरोबर आहे, कारण त्या बाईने ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या तर गोष्टी खूप खाजगी होत्या. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा हे बोलत असताना सुमित्रेला खूप राग येतो. सुमित्रा आता इतका राग तिचा स्वतःचा आवरत असते आणि त्यांच्यामध्ये जे काही असेल ते फक्त आणि फक्त नाना आणि पार्वती आई यांनाच माहिती असेल. तेव्हाच सुमित्रा रागानेच ऋषिकेश समोर येते आणि ऋषिकेशला म्हणते की म्हणजे आता तुझा सुद्धा त्या बाईवर विश्वास बसला तर, आणि ती बाई तुला लगेच म्हणजे
तुझी आई वाटायला लागली की काय? तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की अगं आई नाही तसे, मी कुठे म्हटलं असं की ती माझी आई आहे म्हणून. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघ ऋषिकेश, तुला ती तुझी आई नाही ना वाटत, तुझा विश्वास नाही ना तिच्यावर, मग जा तू आणि तिला घराच्या बाहेर काढ. तर आजी लगेच म्हणते की हो ना अगं सुमित्रा, तू तर एकदम बरोबर बोललीस. ऋषिकेश, सुमित्रा तुला म्हणली ना जा तू तिला लगेच घराच्या बाहेर काढ. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं आजी, आपण तिला असं कसं घराच्या बाहेर काढणार, त्या बाईची तब्येत ठीक नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आपण त्यांना डॉक्टरांकडे पाठवूयात, म्हणजे डॉक्टर त्यांची नीट काळजी घेतील. आता बरोबर ऋषिकेश आणि सुमित्रा यांच्यामध्ये भांडण लावून देण्यासाठी ऐश्वर्या सुमित्राची बाजू घेऊन आता ऋषिकेशच्या विरोधी बोलत असते. आणि हे बघा, माणुसकीच्या नात्याने आपण त्या बाईच्या हॉस्पिटलचा सगळं काही खर्च करू आणि एकदा की ती बाई शुद्धीवर आली आणि तिला लगेच घराच्या बाहेर काढायचं. आणि जर तुम्हाला हे सर्व जमत नसेल तर मी, सारंग, आजी आहोत, आम्ही तिघे मिळून त्या बाईला घराच्या बाहेर काढूयात, करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तेव्हा ऋषिकेश रागाने ऐश्वर्याकडे बघत असतो. त्यानंतर आता इकडे जानकी दरवाजातच थांबेल असते, तर सुमित्रा रडण्याचं आणखीनच नाटक करते आणि म्हणते की हे बघ, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही तेव्हा मात्र ती गोष्ट आपण पटवून घेतो किंवा नाही सिद्ध करण्याची आपण वाट बघत असतो. म्हणून मला सुद्धा मी पार्वती आहे हे सिद्ध करण्यासाठी एकच संधी जानकी तू मला दे, ती संधी मला एकच मिळावी. कारण कसे आहे की माणूस जिवंत असताना तुम्ही त्याची पर्वा नाही केली आणि गेल्यानंतर आठवणी कुरवण्यात काय अर्थ आहे. आणि हे बघा, जर उद्या मी इथून गेले त्यानंतर जर तुम्हाला हे सर्व कळले की मी ऋषिकेशची आई आहे, तेव्हा हे सर्व ऐकून ऋषिकेशला किती त्रास होईल त्याचा विचार जानकी तू केलास का? अगं, ज्या आईची शेवटची आठवण कड घालून तो फिरतो आणि त्याच पार्वती आईचा हात आपल्या हातामध्ये असू शकणार नाही, याचा त्याला खरंच किती पश्चाताप होईल. जानकी, तू त्याचा विचार केला का? अगं बघ, हा आशीर्वाद बंगला एका आईचा आशीर्वाद म्हणून मी त्याच्याकडे अगदी सोडून गेले. अगं, उद्या जर त्याला समजले की आता पार्वती आणि पार्वतीचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहील का? सांग ना जानकी, सांग, दे उत्तर. अगं जानकी, तू समंजस आहे, त्यामुळे तू सुद्धा असा वरवरचा विचार करू नकोस. त्यामुळे तू नीट निर्णय घे, मला एक संधी मिळायलाच हवी. आणि जर तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही, मला या घरातून बाहेर काढले, तर तुझ्याकडे कोणताही आता पश्चातापाशिवाय कोणतीही संधी नाही राहणार. केवळ पश्चाताप तुला करावा लागेल आणि ऋषिकेशला सुद्धा. त्यामुळे जानकी, तुम्हाला एक संधी दे, जानकी तुम्हाला एक संधी दे, असे वारंवार आता ही लताबाई बोलत असते. परंतु जानकीला आता ही लताबाईच्या बोलण्याचा खूप राग येतो. तेव्हा ती काही न ऐकून घेता डायरेक्ट आता रूमच्या बाहेर जाते. तेव्हा आता जानकी बाहेर गेल्यानंतर लताबाई आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि बापरे, खरंच किती वाक्य मी बोलले देवा, आणि ही पहिल्यांदा कुणाचे ऐकून नाही तर माझीच वाक्य मी स्वतः बोलले आणि यातच मला आता दम लागला. ही तर फक्त सुरुवात आहे. सगळं काही आता करता करता अगदी नाकी दम आल्यात माझ्या, अगदी दम लागला होता हे सर्व बोलताना. अजून किती मला बोलावं लागेल आणि कितीही लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी मला काय काय नाटक करावे लागेल माहिती नाही. तेव्हा बोलून बोलून आता ही लताबाई पूर्ण अगदी थकलेली असते आणि घाईने ती पाणी करत पाणी पित असते. तेव्हा मात्र आता लगेच जानकी बाहेर येते आणि जानकी बाहेर आल्यानंतर सर्वांच्या समोर म्हणते की त्या कुठेही जायला तयार नाहीत. हे ऐकून आता सर्वांना धक्का तर बसतो, परंतु सारंग, ऐश्वर्या आणि आजी यांच्या मनासारखे होत असते. परंतु तेवढ्यात नाना हे जानकीला विचारतात की पार्वती शुद्धीवर आली का? म्हणजे नाना हे पार्वती म्हटल्यानंतर आता सर्वांना आणखीनच धक्का बसतो. तेव्हा आता सुमित्रा तर रागाने नानाकडे बघायला सुरुवात करते. सर्वजण नानाकडे बघत असतात. तेव्हा नाना लगेच आता कावरे बावरे होतात आणि परत म्हणतात की ती बाई कोण होती आणि ती शुद्धीवर आली का? तेव्हा आता जानकी म्हणते की हो, त्या शुद्धीवर आल्यात. तेव्हा आता जानकी आणि ऐश्वर्या ह्या मुद्दाम नाटक करत म्हणतात की हो. आजी म्हणते की चला, आता ती शुद्धीवर आली ना, लगेच तिला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवा. ऐश्वर्या म्हणते की हो ना. तेव्हा आता जानकी लगेच म्हणते की त्यांना एक संधी हवी आहे. सर्वजण आता सुद्धा जानकी म्हणते की हे बघा, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून एक संधी त्यांना आपण देऊयात. तेव्हा आता आजी म्हणते की कशाला ग, नसत्या भानगडी कशाला करायच्यात? आणि हे बघ जानकी, तू नसत्या भानगडीत पडू नकोस. एकदा त्या बाईच्या हाताला धर आणि तिला घराच्या बाहेर काढ. कसलेही उद्योग तू आता या घरामध्ये वाढवून ठेवू नको आणि त्या बाईवर पार्वती असण्याचा विश्वास ठेवू नको, कारण ती पार्वती असू शकत नाही. आजी, सारंग आणि ऐश्वर्या यांना तर त्या बाईला घरात ठेवून घ्यायचे असते, परंतु आता सगळ्यांसमोर ते हे मुद्दाम बोलत असतात. तेव्हा आता जानकीचं लक्ष ऋषिकेशकडे जाते. ऋषिकेश आपल्या कडेला हात लावत अगदी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. तर जानकी आता हे सर्व बघते
जानकीला आता हे सर्व बघून आता ऋषिकेश बद्दल आता वाईट वाटते। जर आपण त्या बाईला घराच्या बाहेर काढले तर ऋषिकेशची काय अवस्था होईल। तेव्हा आता जानकीला लगेच त्या लताबाईचे बोलणे आठवते आणि त्या लताबाईचे बोलणे आठवल्यानंतर लताबाई म्हणलेली असते की हे बघ, जर तुम्ही मला आज ह्या घराच्या बाहेर काढले तर उद्या तुम्हाला जर कळले की मी पार्वती आहे तेव्हा ऋषिकेशला आणि तुम्हाला सर्वांना खरंच किती पश्चाताप होईल। तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो ना, आता हे सगळं काही आठवल्यानंतर ती म्हणते की खरंच आपल्याला पश्चाताप व्हायला नको, आपण सध्या त्या जे काही म्हणतात त्यावर विश्वास ठेवूयात, त्यांना एक संधी देऊन या घरामध्ये ठेवून घेऊयात आणि हे सगळं आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून आपण त्यांना आणखीन एक संधी देऊयात। मला माहिती आहे की या घरामध्ये सगळ्यांची मतं याबद्दल आता वेगवेगळी आहेत, त्यासाठी मला असे वाटतं की आपण कुटुंब कलश हा कौल घेऊयात। तेव्हा आता जानकीचा हा निर्णय ऐकून आता सुमित्राला खूप राग येतो। सुमित्रा म्हणते की जानकी हे बघ, मला आत्ताच्या आत्ता तुझ्याशी एकटीला बोलायचं आहे काहीतरी, चल तू माझ्यासोबत। म्हणून सुमित्रा आता रागाने जानकीच्या हाताला धरून बोलण्यासाठी आतमध्ये घेऊन जाते। तर ऐश्वर्याला हे सर्व बघून इतका आनंद होत असतो। आता ऐश्वर्या मनाशी म्हणत असते की वा, म्हणजे लताबाईचा आता या घरामध्ये खूपच असा प्रभाव पडलेला आहे, तर त्यामुळे आता कायम सोबत असणाऱ्या सुमित्रामध्ये आणि जानकीमध्ये कायमचीच आता ह्या पार्वतीमुळे, कारण ह्या लताबाईमुळे फूट तर पडणारच आहे, याचा ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो आणि हे सगळं काही तिनेच घडून आणलेले असते हे सुद्धा तिला बघून इतका आनंद होत असतो। तेव्हा आता सुमित्रा जानकीला घेऊन किचनमध्ये येते आणि जानकीला म्हणते की अगं जानकी, हा काय बोलतेस तू, कुटुंब कलश कौल याबद्दल? अगं ती बाई आता या घरातील नाही तरी सुद्धा तू हा निर्णय का घेतलास, का तू तिच्या बाजूने बोलतेस? अगं कोणीही सुद्धा काय, मी सुद्धा ठामपणे सांगू शकेल की ती बाई पार्वती नाही आणि हे बघ, ती एक खोटारडी बाई आहे, तू तिच्यावर विश्वास ठेवू नकोस। तेव्हा आता जानकी म्हणते की हो आई, मला माहिती आहे की ती पार्वती नाही म्हणून। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो अगं, तुला तर माहिती आहे ना ती पार्वती नाही म्हणून, मग तरी सुद्धा तू कशाला हा निर्णय घेतेस कुटुंब कलश कौलचा? तेव्हा जानकी म्हणते की कारण आपल्या घरामध्ये क्लेश होऊ नये म्हणून आणि मनामध्ये शंका राहू नये म्हणून, यासाठी मी हे सर्व करते, कारण ऋषिकेश आणि नाना यांच्या मनामध्ये कोणतीही आडी बसू नये म्हणून मी हे सर्व करते। बाई स्वतःला पार्वती म्हणवते आणि असं होऊ नये की आपण तिला एक संधी दिली नाही म्हणून असं ऋषिकेश आणि नानांना वाटायला नको। त्यामुळे आई हे बघा, तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, माझं ऐका, आपण कुटुंब कलश कौल घेऊयात। तेव्हा तर सुमित्रा रागाने म्हणते की शेवटी जानकी तू ठरवलं आहेस ना, मग तुला जे काही हवं आहे तर ते तू करू शकते। तू जे काही ठरवलेलं आहे ते मला अजिबात पटलेले नाही हे लक्षात घे, तुला जे काही करायचं असेल ते तुझ्या मनाने करू शकते। जानकी म्हणते की हे बघा आई, माझ्यावर विश्वास ठेवा। तेव्हा सुमित्रा स्पष्ट शब्दात सांगते की हे बघ, मी त्या कुटुंब कलश कौलचा भाग होणार नाही हे लक्षात घे, माझं मत हे स्पष्ट आहे आणि ती बाई पार्वती नाही म्हणून। जानकी म्हणते की आई असं का करतात, परंतु सुमित्रा ऐकायला तयारच नसते। सुमित्रा म्हणते की जे तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही करू शकतात। जानकी आता सुमित्राच्या मागे धावतच येते, परंतु लगेच आता ती लताबाई आहे, तर जानकीने जी तिला साडी नेसायला दिलेली असते तर ती साडी नेसून ती बाहेर येते आणि आता सुमित्रा समोर उभी राहते आणि म्हणते की सुमित्रा, अगं इतकी वर्ष झाली परंतु खरंच माझं घर तसंच आहे ना ग। तेव्हा आता सुमित्रा तर रागाने आता लताबाईकडे बघत असते। ऐश्वर्याला मात्र खूप हसू येत असते। सुमित्रा रागाने आता लताबाई समोर येते आणि तिच्याकडे अगदी प्रचंड रागाने बघत ती आता रूम मध्ये निघून जाते। सर्वजण आता आई आई करत असतात। ऋषिकेश आणि जानकी सुमित्राला आई आई करून थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु सुमित्रा अगदी तिच्याकडे रागानेच बघत आतमध्ये निघून जाते। जानकी सुद्धा आईंच्या मागे जायला निघते, परंतु नाना जानकीला थांबवतात आणि म्हणतात की जानकी जाऊन दे तिला जर कुटुंब कलश कौल मध्ये भाग घ्यायचा नसेल तर तिला अडवू नकास, त्यामुळे तू जा आणि कुटुंब कलश घेऊन ये। जी का लताबाई असते तर ती म्हणते की कुटुंब कलश हा कोणता नवीन प्रकार आहे। तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो घ्या, आणि हे बघा कौल वगैरे घेण्याची काही गरज नाही, कारण ह्या बाईला। तेव्हा आता लगेच नाना म्हणतात की सारंग तू गबसतो का, कारण यांना कुटुंब कलश कौल माहिती नाही म्हणून मीच म्हणलं असतं तुझ्या अगोदर या पार्वती नाही म्हणून, कारण पार्वतीला कुटुंब कलश कौलाबद्दल माहिती नाही, कारण ते शक्य सुद्धा नाही, कारण कुटुंब कलश कौल याची सुरुवात जानकीने केली होती, त्यावेळेस घरामध्ये पार्वती आई नव्हती। तेव्हा लताबाई
लगेच खुशून हसते आणि आजी ऐश्वर्या एकमेकीकडे बघून त्यासुद्धा हसतात. कारण आता ह्या लताबाईवर सगळेजण घरामध्ये म्हणजे मेन नाना, ऋषिकेश, जानकी यांनी तर विश्वास ठेवायला सुरुवात केली असे त्यांच्या बोलण्यावरून समजते. तेव्हा सारंग परत म्हणतो की हो ना, मीच विसरलो होतो. तेव्हा आता ही लताबाई आहे तर ती परत विचारते की मला एक गोष्ट सांगा, कुटुंब कलश कौल म्हणजे काय? त्यावर तर ऋषिकेश सांगायला सुरुवात करतो की ऋषिकेश म्हणतो की हे बघा, एखाद्या गोष्टीवरून किंवा एक व्यक्तीवरून एकमत जर होत नसेल तेव्हा घरामध्ये आता हे सगळं काही कुटुंब कौल घेतला जातो. म्हणजे त्या घरामध्ये जे काही सर्वजण असतील प्रत्येकजण आता आपापलं जे काही मत आहे तर त्या कलशामध्ये ते लिहून टाकतात. त्यानंतर मतमोजणी केली जाते आणि त्यानंतर सर्वात जास्त जी काही मतं एखाद्याच्या बाजूने असेल तर त्याच्या बाजूने हा निर्णय दिला जातो. आणि सारंग लगेच म्हणतो की अहो काकू, म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं की हे रणदिव्यांच्या घरामधील इलेक्शन आहे. तेव्हा लगेच आता ही लताबाई विचारते की आता कोणत्या गोष्टीबद्दल हे मत म्हणजे घेतलं जाणार आहे. तेव्हा ऋषिकेश सांगतो की तुम्ही पार्वती आहे किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी ही मत घ्यायची आहेत आणि जर मतही तुमच्या बाजूने असेल तरच तुम्हाला संधी देता येईल, नाहीतर तुम्हाला या घरामध्ये नाही राहता येणार. तेव्हा लगेच आता ही लताबाई म्हणते की हो ठीक आहे, कुटुंब कलश कौल नक्की घ्या, जरूर घ्या तुम्ही. तर ऋषिकेश जानकीला कलश आणण्यासाठी सांगतो, खुणावतो. तर सुमित्रा आता रागाने आपल्या रूममध्ये तिची बडबड सुरू असते की जानकीला ही सर्व करण्याची काय गरज होती, कशाला मी नाही म्हटले तरी ती त्या बाईला या घरामध्ये घेऊन आली आणि तिला ठेवून घेते म्हणून. तेवढ्यात लगेच आता ऐश्वर्या, आजी आणि सारंग आत येतात आणि मुद्दाम सुमित्राचं आणखीन कान भरणी ते करत असतात. ऐश्वर्या सारंगला दरवाजा लावण्यासाठी सांगते. तर ऐश्वर्या म्हणते की आई, ही जी काही बाई आहे ना, तर सुमित्रा स्पष्ट शब्दात म्हणते की हे पग, मला त्या बाईबद्दल काही ऐकून घ्यायचं नाही, तुम्ही जा इथून. म्हणून रागाने सुमित्रा त्यांना सुद्धा जायला सांगते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई, हे बघा, तुम्ही अगोदर शांत व्हा आणि ऐकून घ्या, आम्ही तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलेलो आहोत, आम्ही तुमच्या बाजूने आहोत. तेव्हा सारंग म्हणतो की हो ना आई, आम्ही आल्यापासून हेच म्हणतो की ही बाई खोटी आहे, खोटी. परंतु जानकी बहिणीला हे पटतच नाही. आता मुद्दाम सुमित्रा आणि जानकी यांच्यात भांडण लावण्यासाठी आता यांचं हे सर्व नाटक सुरू असतं. आजी म्हणते की हो ना, हे सगळं पटवून देण्यासाठीच त्या जानकीने मुद्दाम कुटुंब कलशाचा घाट घातलेला आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना आजी, पण तोच घाट आपण हाणून पाडायचा, त्यामुळे आई हे बघा, आमच्याकडून त्या बाईला नाही असं स्पष्ट मत मिळणार आहे. तेव्हा आजी म्हणते की हो, हे सगळं बरोबर आहे, परंतु मला काय वाटतं की जानकी डोक्यावर पडली की काय सगळ्यांच्या पुढे पुढे करण्यासाठी? कशाला हा मोठेपणा तिला नुसता मिरवायचा असतो? त्या बाईला तर घरामध्ये आणलंच, मग कशाला तर कुटुंब कलशाचा घाट तिने आणखीन घालून ठेवला? की जानकी का असं वागते? तिचं नेमकं काय सुरू आहे? खरंच मला तर काहीच कळत नाही. तेव्हा आजी म्हणते की अगं, पण मला सगळं काही कळतं की नक्की जानकीचं काय सुरू आहे ते, किंतु हे माझी मुलगी सुमित्राच्या लक्षात यायला हवं, कारण जानकी मुद्दाम तसे वागते. म्हणजे कसं की सुमित्राच्या हातातून सगळी सत्ता जाईल आणि त्या बाईच्या हातामध्ये अख्खं घर येईल आणि त्यामुळे जानकीला मात्र सगळं काही रान हे मोकळं होईल. तेव्हा आता सुमित्राला आणखीनच राग येतो आणि सुमित्राचा मुद्दाम राग ऐश्वर्या, आजी ही सगळेजण वाढून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये सुमित्रा स्पष्टपणे सांगते की हे बघा, इतका वेळ मी शांत होते, परंतु आता सर्वांनी माझं ऐकून घ्या. जर या बाईने सिद्ध करून दाखवले की त्या पार्वती ताई आहेत, तर त्या क्षणी मी हे घर सोडून जाईल. तेव्हा आता सुमित्राचा हा निर्णय ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते, सर्वांना एक धक्का बसतो. आणि जर ह्या बाईने ते पार्वती आहे नाही हे सिद्ध करू शकले नाही, म्हणजे त्यांनी पार्वती नाही त्या खोट्या ठरल्यात, तर मात्र जानकीला हे घर सोडवावं लागेल. आता जानकीला सुद्धा हा जे काही ऐकून मोठा धक्का बसतो. आता जानकीच्या डोळ्यात पाणी येते आणि ऋषिकेशला सुद्धा आता सुमित्राचा खूप राग येतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.